नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये। 9 दिवसांचे नवरात्रीचे उपवास म्हणजे सतत काय करायचं आणि काय खायचं असा प्रश्नच महिला वर्गांपुढे असतो आणि उपवासाचा त्रास होऊ नये म्हणून साबुदाणा याच्यावर नियंत्रण आणताना पोटही भरायला हवे आणि ते पदार्थ हेल्दी देखील असायला हवे। असे कोणते पदार्थ करता येतील हा प्रश्न सर्वांसमोर असतोच आणि सोबतच हे पदार्थ चटपटीत देखील असायला हवेत आणि करायला देखील सोपे असावेत असं वाटतं। या नवरात्रीच्या उपवासासाठी मी तुमच्यासोबत अगोदरच जाळीदार आप्प्यांची आणि उपवासाच्या मसाला डोसेची रेसिपी देखील शेअर केलेली आहे। हे व्हिडिओ तुम्ही नक्कीच जाऊन पहा आणि सोबतच उपवासाच्या जाळीदार मऊ लुसलुशीत इडल्यांची देखील रेसिपी शेअर केलेली आहे आणि सोबतच कुरकुरीत साबुदाणा वड्यांची देखील रेसिपी शेअर केलेली आहे। आणि तुम्ही जर हे व्हिडिओ पाहिले नसतील तर हे व्हिडिओ तुम्ही नक्कीच जाऊन पहा, करायलाही सोपे आहे आणि खायला देखील चविष्ट आहे। हे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडतील आणि आज मी तुमच्यासोबत मस्तपैकी झटपट उपवासाची आंबोळीची रेसिपी देखील शेअर करणार आहे। अगदी कमी साहित्यात आणि कमी तेलाचा वापर करून आणि अगदी पोटभरीचा असा हा पदार्थ आहे आणि करायला देखील सोपा आहे। चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा। आता सर्वात अगोदर ही जाळीदार उपवासाची आंबोळी बनवण्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडे घेऊन साधारण 1 वाटी इथे मी भगर घेतलेली आहे। आता ही भगर मी स्वच्छ निवडून आणि सुती कापडाने पुसून घेतलेली आहे, म्हणजेच कोरड्या कापडाने पुसून घेतलेली आहे। आणि नंतर आपल्याला सारख्याच वाटीने इथे पाव वाटी साबुदाणा घ्यायचा आहे। आता चमच्याच्या सहाय्याने तुम्हाला सांगायचं झालं तर नाश्त्याच्या चमच्याने इथे मी 4 चमचा हा साबुदाणा घेतलेला आहे। आता ही भगर आणि साबुदाणा याची आपल्याला थोडीशी पावडर होईपर्यंत मस्त असं मिक्सरला फिरून घ्यायचे आहे। आता मिक्सर चालू बंद करत अशा पद्धतीने मी याची पावडर तयार करून घेतलेली आहे। आता थोडंसं रवाळच हे पीठ तयार होतं। आता हे पीठ कितीही बारीक तयार करायला गेलं तर मिक्सरमध्ये हे थोडंसं बारीक होत नाही, हे थोडंसं रवाळच राहतं। तर अशाच पद्धतीचं आपल्याला हे पीठ हवं आहे। आता हे उपवासासाठीचे पदार्थ बनवण्यासाठी आपलं हे इथे प्रीमिक्स तयार झालेलं आहे। आता यापासून तुम्ही जाळीदार आप्पे, उपवासाची इडली किंवा मसाला डोसा, अगदी उत्तप्पा किंवा अगदी थालीपीठ देखील या प्रीमिक्स पासून बनवू शकता। आता 9 दिवसांचे उपवासाचे पदार्थ बनवण्यासाठी मी जे साहित्य सांगितलेलं आहे ते साहित्य थोडंसं जास्त प्रमाणात घेऊन तुम्ही 9 दिवसांसाठीचं हे प्रीमिक्स तुम्ही एकदाच बनवून एखाद्या हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवू शकता। तर याच प्रीमिक्स पासून तुम्ही झटपट आणि चटपटीत असे वेगवेगळे पदार्थ बनवू शकता। तर चला याच प्रीमिक्स पासून उपवासाची जाळीदार आंबोळी कशी बनवायची हे पाहूया। आता इथे मी थोड्याशाच प्रमाणात हे प्रीमिक्स बनवलेलं आहे, तर इथे मी पूर्णतः या प्रीमिक्सचा इथे वापर केलेला आहे। आता सारख्याच वाटीने म्हणजे ज्या वाटीने मी भगर आणि साबुदाणा मोजून घेतलेला होता त्याच वाटीने इथे मी पाऊण वाटी इथे मी घरचं फ्रेश असं दही घेतलेलं आहे। आता या दह्याच्या ऐवजी तुम्ही इथे ताक वापरू शकता किंवा अगदी लिंबू देखील इथे तुम्ही वापरू शकता। आणि पुन्हा यामध्ये चवीपुरता मीठ देखील टाकायचं आहे आणि सोबतच यामध्ये सारख्याच वाटीने जसं लागेल तसं पाण्याचा वापर करायचा आहे। पण हे आपल्याला मिश्रण जास्त पातळ असं बनवायचं नाही। तर अगोदर इथे मी 1 वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे मी पूर्ण पाणी टाकलेलं नाही। एकदाच यामध्ये पाणी टाकून हे यामध्ये मिक्स करायचं नाही, जसं पाण्याची गरज पडेल तसं पाणी यामध्ये टाकून हे मिक्स करत चालायचं आहे। आता अगोदर जेवढं पाणी घेतलेलं होतं ते पाणी इथे अपुरं पडलेलं आहे। आता उरलेलं पाणी देखील यामध्ये टाकून हे पाणी देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता इथे आपलं हे जाळीदार आंबोळीसाठीचं मिश्रण तयार झालेलं आहे, पण अगोदर मी 1 वाटी पाणी घेतलेलं होतं तर इथे मला ते अपुरं पडलेलं आहे। तर इथे मला साधारण 1.25 ते 1.5 वाटी इथे पाणी लागलेलं आहे। आता पाणी मिक्स केल्यानंतर तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहिलीच असेल, सरसरीत असं हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। झटपट आपण ही आंबोळी बनवतोय, पण अगोदरच आपण यामध्ये साबुदाणा आणि भगर कच्चीच वापरलेली आहे। आता साधारण फक्त 10 मिनिटांसाठी हे मिश्रण आपण साईडला ठेवून देऊयात। तोपर्यंत साबुदाणा आणि भगर मस्त अशी भिजते, तोपर्यंत इकडे आपण मस्त अशी ओल्या नारळाची चटणी तयार करून घेऊया। त्यासाठी सर्वात अगोदर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काही ओल्या नारळाचे काप टाकलेले आहेत। आता तुम्ही इथे सुका खोबरं देखील वापरू शकता आणि सोबतच 7 ते 8 इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि सोबतच यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून साधारण अर्धा चमचा इथे मी जिरे टाकलेले आहेत आणि नंतर यामध्ये तुम्ही लिंबू देखील ऍड करू शकता, पण माझ्याकडे लिंबू नव्हतं त्यामुळे इथे मी 2 चमचे घरचं फ्रेश असं दही यामध्ये टाकलेलं आहे आणि नंतर यामध्ये पाणी टाकून आपल्याला याची थोडीशी पातळ अशी चटणी मिक्सरला तयार करून घ्यायची आहे। आता सर्व जिन्नस मिक्सरला फिरवल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे आपली ही चटणी उपवासाची तयार झालेली आहे। आता यामध्ये तुम्ही जास्त पाण्याचा वापर करून ही चटणी पातळ देखील बनवू शकता आणि याला मस्तपैकी जिऱ्याचा तडका देखील देऊ शकता। आता याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, मीडियम कन्सिस्टन्सीची ही चटणी मी तयार करून घेतलेली आहे। आता या चटणीला आपण मस्तपैकी जिऱ्याचा तडका देऊयात। आता तुम्हाला जर कढीपत्ता आणि उपवासाला
कोथिंबीर जर चालत असेल तर तुम्ही यामध्ये देखील ही ॲड करू शकता। तर पहा मस्तपैकी या चटणीला मी जिऱ्याचा तडका दिलेला आहे। तर इथे आपली ही उपवासाची त्या नारळाची चटणी तयार झालेली आहे। आता आपण लगेचच मिश्रणाकडे वळूयात। 10 मिनिटांनंतर हे मिश्रण तुम्ही पाहू शकता हलकसं घट्टसर असं झालेलं आहे आणि आपण यामध्ये साबुदाणा भगर वापरलेला आहे। ही भगर आणि साबुदाणा देखील व्यवस्थित भिजला गेलेला आहे। आता अशाच प्रकारचं आपल्याला हे मिश्रण हवं आहे। आता आपण हे पीठ आंबवलेलं नाही, आपण ही झटपट आंबोळी बनवतोय। त्यासाठी आपल्याला यामध्ये इनो टाकायचा आहे। तर इथे मी अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घेतलेला आहे। आता तुम्हाला पाहिजे तर इथे तुम्ही खायचा सोडा किंवा बेकिंग पावडर देखील इथे ॲड करू शकता। आणि इनो टाकल्यावर साधारण 1 चमचा यावरती पाणी टाकून हा इनो लगेचच ॲक्टिवेट करून घ्यायचा आणि लगेचच चमच्याने एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत इनो यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर लगेचच या जाळीदार आंबोळ्या तयार करून घ्यायचा। पॅन मी अगोदरच गरम करण्यासाठी ठेवलेला होता आणि तेलाने व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आणि साधारण 1 ते 1.5 पळीभर हे मिश्रण मधोमध अशा पद्धतीने टाकायचं। तर पहा बरं, खूपच कमी वेळेमध्ये आपल्या या आंबोळ्या तयार होतात। ही आंबोळी बनवण्यासाठी इथे मी थोड्याशाच तेलाचा वापर केलेला आहे। आता बिना तेलाचे देखील ही जाळीदार आंबोळी तयार होते आणि जर तुम्हाला इथे तेल वापरायचं नसेल तर त्याच्या ऐवजी तुम्ही इथे साजूक तुपाचा देखील वापर करू शकता। आणि हे मिश्रण तव्यावर टाकताच तुम्ही पाहू शकता या आंबोळीला मस्त अशी जाळी पडलेली आहे। आंबोळी बनण्यास साधारण 2 मिनिटे लागतात। 2 मिनिटांमध्ये एक आंबोळी बनून तयार होते आणि वरची साईड भाजायची गरज नाही। तर पहा बरं, अगदी झटपट ही आंबोळी बनून तयार होते। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून मस्तपैकी ही आंबोळी भाजून घ्यायची। आता आंबोळीची वरची बाजू पूर्णपणे कोरडी झाल्यानंतर ही आंबोळी लगेचच तव्याच्या बाहेर काढून घ्यायची आणि खालून तुम्ही या आंबोळीचा रंग तर पाहिलाच असेल, मस्तपैकी गोल्डन ब्राऊन रंग या आंबोळीला आलेला आहे। आता चला लगेचच आपण दुसरी आंबोळी तयार करून घेऊयात। दुसरी आंबोळी बनवताना देखील तवा तेलाने चांगला ग्रीस करून घ्यायचा आणि साधारण 1 ते 1.5 पळीभर हे मिश्रण मधोमध अशा पद्धतीने टाकायचं आणि आंबोळी तव्यावर टाकताच म्हणजेच हे मिश्रण तव्यावर टाकताच तुम्ही पाहू शकता आंबोळीला मस्तपैकी जाळी पडायला सुरुवात झालेली आहे। अगदी हेल्दी असा नाश्ता आहे आणि शिवाय कमी तेलातला देखील आहे आणि शिवाय पोटभरीचा देखील हा पदार्थ आहे। आता काही सेकंदातच तुम्ही पाहू शकता या आंबोळीला किती मस्त अशी जाळी पडलेली आहे। आता वरची बाजू पूर्णपणे कोरडी झाल्यानंतर लगेचच ही आंबोळी बाहेर काढून घ्यायची। राहिलेल्या मिश्रणाच्या देखील सारख्याच आकाराच्या आंबोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत। तर या गरमागरम आंबोळ्या तुम्ही उपवासाच्या बटाट्याच्या चटणीसोबत आणि सोबतच शेंगदाण्याची चटणी किंवा शेंगदाण्याची आमटी किंवा ओल्या नारळाच्या चटणीसोबत सर्व करू शकता। आणि उपवासाला नेहमीच काय बनवायचं हा प्रश्न तुम्हाला जर पडत असेल तर अशा पद्धतीने कमी तेलाचा हा जाळीदार पदार्थ तुम्ही नक्कीच बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल।